हळद मिठाचा रामबाण उपाय, गुप्त शत्रू आणि कोर्ट केस नाहीसे होणार. नमस्कार मित्रांनो, जय स्वामी समर्थ. आजचा हा व्हिडिओ साधा नाही. आज मी तुम्हाला असा उपाय सांगणार आहे जो तुमच्या आयुष्यातील परिस्थिती बदलू शकतो, दिशा बदलू शकतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्यावर चाललेले अदृश्य आघात थांबवू शकतो. मित्रांनो, आयुष्यात असा काळ येतो की आपल्याला असं वाटू लागतं आपण काहीतरी चुकीचं करत नाही, तरी पण काम बिघडतं. आपण मेहनत करतोय पण यश हातात येत नाही. कोर्ट केस लांबते, व्यवसायात नुकसान, नोकरी धोक्यात, घरात अचानक भांडणं आणि सगळ्यात भयंकर म्हणजे आपल्याला जाणवतं की कुणीतरी आपल्याला मुद्दाम अडवत आहे. कधी समोरून विरोध होतो पण कधी पाठीमागून वार होतो. काही लोक चेहऱ्यावर गोड बोलतात पण मनात मत्सर, हेवा आणि स्पर्धा ठेवतात. तुमचा आनंद त्यांना सहन होत नाही, तुमची प्रगती त्यांना खटकते आणि मग ते विविध मार्गांनी अडथळे निर्माण करतात. जर तुम्हालाही असं वाटत असेल की तुमच्यावर गुप्त शत्रू काम करत आहे, तर आजचा हा व्हिडिओ आणि हा उपाय तुमच्यासाठी आहे. आणि विशेष गोष्ट म्हणजे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला कुठेही बाहेर जायची गरज नाही. महागड्या वस्तू नाहीत, कोणताही तांत्रिक प्रयोग नाही, फक्त तुमच्या स्वयंपाकघरातील 2 गोष्टी, हळद आणि मीठ. होय मित्रांनो, हळद आणि मीठ आपण रोज वापरतो पण त्याची ऊर्जा आपण कधी समजून घेत नाही. हळद ही गुरूचा कारक मानली जाते. ती पत्रिकेचं प्रतीक आहे, पवित्रेचं प्रतीक आहे. म्हणूनच प्रत्येक शुभकार्य हळदीने सुरू होतं. लग्न असो, व्रत असो, पूजा असो, हळद असतेच, कारण ती सकारात्मक ऊर्जा आकर्षित करते असं मानलं जातं. मीठ पिठामध्ये शोषण करण्याची क्षमता आहे. वास्तुशास्त्रात सांगितलं आहे की मीठ नकारात्मक ऊर्जा शोषून घेतं. म्हणून काही लोक घरात मीठ ठेवतात. काही जण अंघोळीच्या पाण्यात मीठ टाकतात, कारण ते वातावरणातील जडपणा कमी करतं. आता विचार करा, एकीकडे शुद्ध करणारी हळद, दुसरीकडे नकारात्मकता शोषून घेणारं मीठ, दोन्ही एकत्र आले तर काय होईल? ही क्रिया फक्त मसाल्याची नाही, ही एक प्रतिकात्मक ऊर्जा प्रतिक्रिया आहे जी तुमच्या कवचेतना मानली जाते. आता संरक्षण हवं. हळद मीठ उपायाचा वास्तू आणि शास्त्रीय आधार. मित्रांनो, आता थोडं थांबा आणि हा हळद मीठ उपाय हा इतका प्रभावी आहे ते समजून घ्या. वास्तुशास्त्रात हळद हरिद्रा म्हणतात, जी सूर्याची किरण आकर्षित करते आणि नकारात्मक ऊर्जा शोषून घेते. दक्षिण दिशा शत्रू आणि कायदेशीर अडचणी जोडली जाते, म्हणून आम्ही चेहरा दक्षिणेकडे ठेवतो. मीठ मात्र सौर ऊर्जा शोषून आहे. ते हायग्रोपोक असल्यामुळे वायूमधील आर्द्रता आणि जड ऊर्जा शोषतं, घरातील टेन्शन कमी करते. आधुनिक विज्ञान सांगतं की मिठातील सोडियम क्लोराईड विद्युतचुंबकीय क्षेत्र बदलतं, ज्यामुळे तणाव कमी होतो. पण हे फक्त वास्तू नाही, स्वामी समर्थ महाराजांच्या शिकवणीत नमस्कारण आहे आणि शुद्ध हेतू यावर भर आहे. स्वामी म्हणतात, मन शुद्ध असेल तर शत्रू स्वतः मिटतो. हा उपाय त्याचेच प्रतीक आहे. हळद गुरु समर्थांचं प्रतीक, मीठ नकारात्मकतेचं प्रशोषण. एकदा नंदिदेचं मध्ये एक भक्त आला होता. त्याचं नाव रामराव. त्याला गुप्त शत्रूमुळे व्यवसाय बंद झाला होता. मी त्याला हा हळद आणि मिठाचा उपाय सांगितला. 7 दिवस केला. 3ऱ्या दिवशी त्याचा शत्रू स्वतः फोन करून माफी मागितली. आता रामरावचा व्यवसाय दुप्पट झाला आहे. असेच अनुभव आहे. हा उपाय फक्त गुप्त शत्रुनाश आणि कोर्ट केस उपाय म्हणून लाखो लोक करतात. तुम्हीही करा, फरक दिसेल. उपाय कसा करायचा? स्टेप बाय स्टेप. आता हा उपाय कसा करायचा ते अत्यंत लक्ष देऊन ऐका. हा उपाय सोमवार, मंगळवार, बुधवार किंवा शनिवारी या दिवशी करणे उत्तम मानले जाते. जर शक्य असेल तर रात्री 9:30 नंतर करा, कारण त्यावेळी वातावरण शांत असतं, मन एकाग्र होतं, ऊर्जा स्थिर असते. जर रात्री शक्य नसेल तर सूर्योदयानंतर सकाळीही करू शकता. पण अट एकच, कोणी तुम्हाला मध्ये अडवू नये. पण एकांत हवा. आता साहित्य घ्या. 1 चमचा हळद, 1 चमचा पांढरं मीठ, रोज जे वापरतात तेच चालेल.
खडं मीठ असेल तर उत्तम. घरातील शांत जागेत बसा. देवघर असेल तर तिथे, नाहीतर स्वच्छ खोलीत खुर्ची, सोफा किंवा आसन काहीही चालेल. पण पाठीचा कणा सरळ ठेवा. महत्त्वाची गोष्ट, तुमचा चेहरा दक्षिण दिशेला असावा. कारण तंत्रशास्त्रात दक्षिण दिशा शत्रुनाशासाठी प्रभावी मानली जाते. आता उजव्या हातात हळद आणि मीठ एकत्र घ्या. डोळे बंद करा. ज्याने तुम्हाला सर्वाधिक त्रास दिला आहे त्याचा चेहरा मनात आणा. त्यांचं नाव 108 वेळा मनात म्हणा. जर नाव माहीत नसेल तर सर्व शत्रुनाश हा फक्त शब्द 108 वेळा म्हणा. जप करताना फक्त शब्द म्हणू नका. भावना जोडा. जेव्हा तुमच्यावर अन्याय झाला होता ती वेळ आठवा. जेव्हा तुमचं काम बिघडलं होतं, जेव्हा तुमच्या वेळेला कोण आलं नव्हतं, तेव्हा ती वेळ आठवा. मनात ठाम ठेवा, ही सर्व नकारात्मकता आता संपणार आहे. 108 वेळा पूर्ण झाल्यावर उठून थेट वॉश बेसिनमध्ये किंवा नळाजवळ जा आणि हातपाय स्वच्छ धुवा आणि डोक्यावर हात फिरवा आणि म्हणा, जसं आपण लहान मुलांची नजर काढतो तसं घड्याळाच्या दिशेने फिरवा. प्रत्येक वेळी मनात म्हणा, माझ्यावरती सर्व वाईट ऊर्जा दूर हो. 7 वेळा पूर्ण झाल्यावर नळ चालू करा आणि ते मिश्रण वाहत्या पाण्यात सोडा. जसं ते पाण्यात वाहून जातं तसं तुमच्यावरचा प्रभावही वाहून जातं. असं स्पष्ट चित्र मनात तयार करा आणि मोठ्याने म्हणा, शत्रूचा नाश हो, माझं संरक्षण हो. यानंतर मागे वळून पाहू नका. सरळ हातपाय धुवा आणि तुमच्या खोलीत जा. त्या रात्री शुद्धता पाळा. शक्यतो ब्रह्मचर्य पाळा, कारण ऊर्जा प्रक्रियेमध्ये शुद्धता महत्त्वाची असते. हा उपाय कोणालाही सांगू नका. गुप्त ठेवा. शास्त्रात सांगितलं आहे, गुप्त उपायाचं फळ लवकर मिळतं. परिणाम कधी दिसतील आणि सावधानी. आता तुम्हाला प्रश्न पडेल, परिणाम कधी दिसतील? मित्रांनो, काही लोकांना 3 दिवसात फरक जाणवतो, काहींना 7 दिवसात, काहींना 21 दिवसात. पण बदल आधी मनात होतो. तुम्हालाही हलकं वाटू लागेल, भीती कमी होईल, आत्मविश्वास वाढेल. जो शत्रू कट रचत होता तो अचानक शांत होईल. स्वतःच्या अडचणीत अडकू शकतो. तुमच्याकडे लक्ष देणं कमी करेल. घरातील वातावरण शांत होईल. भांडणं कमी होतील. रखडलेली कामं पुढं सरकतील. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हा उपाय कुणाचं वाईट व्हावं म्हणून करू नका. हा संरक्षणासाठी आहे, सुडासाठी नाही. जर कोर्ट केस असेल, कायदेशीर प्रक्रिया सुरू ठेवा. हा उपाय मानसिक आणि आत्मिक आधार आहे. आणि शेवटी श्रद्धा. श्रद्धेपेक्षा मोठी शक्ती नाही. शंका ठेवून उपाय केलात तर परिणाम कमी होतात. पूर्ण विश्वासाने करा. आजपासून सुरुवात करा. 7 दिवस करा आणि मग तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा. मित्रांनो, आज आपण हळद आणि मिठाचा जो उपाय समजून घेतला तो फक्त एक साधा घरगुती प्रयोग नाही, तर तो श्रद्धा, सकारात्मक ऊर्जा आणि आत्मविश्वास याचा संगम आहे. लक्षात ठेवा, कोणताही उपाय तेव्हाच काम करतो जेव्हा आपल्या मनात विश्वास असतो. भीतीने नाही, शंकेने नाही, तर पूर्ण श्रद्धेने हा उपाय करा. गुप्त शत्रू असो, कोर्ट केसचा ताण असो, आर्थिक अडचणी असोत, सर्वात आधी मन मजबूत करा, कारण मजबूत मनासोबत कोणतीही नकारात्मक शक्ती टिकत नाही. हा उपाय करताना नेहमी सकारात्मक विचार ठेवा. कुणाचं वाईट होऊ म्हणून नाही, तर आपल्या जीवनात चांगलं व्हावं म्हणून प्रार्थना करा. देव नेहमी तुमच्या बाजूने असेल. तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि तुमचा अनुभव सांगायलाही विसरू नका. श्री स्वामी समर्थ.